भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीतील सैनिकांची दगडूशेठ गणपतीशी निगडीत असलेली श्रद्धा आणि परंपरा जपत नव्याने स्थापन झालेल्या तसेच संवेदनशील भागात किंवा घटनांच्या वेळी कार्यरत राहण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेले 16 भैरव बटालियनला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पंचधातूची मूर्ती सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली। बटालियनच्या मागे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहावा या भावनेतून ही मूर्ती देण्यात आली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली। मराठा लाईट इन्फंट्रीला गणपती मूर्ती देण्याची परंपरा पूर्वीपासूनच सुरू असून त्याच परंपरेचा भाग म्हणून 16 भैरव बटालियनने दगडूशेठ गणपतीची मूर्ती देण्याची विनंती लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह सिनसिनवार यांनी सैनिकांच्या वतीने केली होती। त्यानुसार विधिवत पूजा करून सुमारे 1.5 फूट उंचीची पंचधातूची मूर्ती बटालियनच्या प्रतिनिधींना नुकतीच प्रदान करण्यात आली। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू चिंचोरकर आदी उपस्थित होते। सदर बटालियन मंदिराची प्रारंभिक स्थापना बेळगाव येथे करणार आहे। त्यानंतर बटालियनच्या ऑपरेशनल तैनातीप्रमाणे या मंदिराचे स्थलांतर अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। आपल्या संस्कृतीमध्ये श्री काळ भैरव आणि गणेश मंदिरात नग्न भैरव ही देवता रक्षणकर्ता म्हणून सज्ज असते। त्याचप्रमाणे ही बटालियन देशातील ऑपरेशन सिंदूरसह विविध महत्त्वाच्या घटनांमध्ये संरक्षण सज्जतेसाठी तयार करण्यात आली आहे। या बटालियनला देखील दगडूशेठ बाप्पा आशीर्वाद रूपी बळ देतील असा आम्हाला विश्वास असल्याचं यावेळी महेश सूर्यवंशी यांनी सांगितलंय। 16 भैरव बटालियन मराठा लाईट इन्फंट्री चे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह सिनसिनवार यांच्यातर्फे मी सुभेदार बाबा कातोरे दगडूशेठ गणपती हलवाईवाले यांच्याकडून आम्हाला ही जवळजवळ 1.5 फुटाची मूर्ती भेटल्यानं आम्ही 16 भैरव बटालियनचे ऑफिसर्स, जेसीओज आणि ऑर्स यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद आम्ही म्हणजे त्यांचा आभार व्यक्त करू शकत नाही। या शब्दांमध्ये असे शब्द आमच्याकडे नाही येतं की आम्ही त्यांचे बिलकुल एवढे ऋणी आहोत। स्थापना ही मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथे आमचं हे 16 भैरव बटालियन एक नवीन बटालियन ओपन झालेलं आहे। तर त्याचे 28 एप्रिल 2026 रोजी स्थापना मंदिरात आणि मूर्तीची स्थापना आम्ही तिथे पूजेचं वगैरे आयोजन केलेलं आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीला आपण कायमच गणपती बाप्पाची मूर्ती देऊन हे आपलं कायम सहकार्य राहिलेलं आहे। बाप्पांचा आशीर्वाद या सर्व बटालियन सोबत राहावा ही भूमिका ट्रस्टची त्यामागची आहे। आज भारतीय लष्कराने नव्याने स्थापन केलेली भैरव बटालियन ही 16 भैरव बटालियन ही मराठा लाईट इन्फंट्रीचा एक भाग आहे आणि ही नवीन बटालियन यांनी आम्हाला विनंती केली की या बटालियनला गणपती बाप्पाची मूर्ती मिळावी, त्याची आम्ही युनिटसोबत कायम प्रतिष्ठापना करू आणि आमच्यासोबत कायम ती राहील, बाप्पांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील। या दृष्टिकोनातनं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ही एक पितळेची पंचधातूची 1.5 फुटाची मूर्ती ही आपण या बटालियनला अतिशय सन्मानपूर्वक ही सुपूर्द केलेली आहे। आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ह्या बटालियनच्या सर्व जवान आणि ऑफिसर्सला हे बळ द्या, त्यांना त्यांच्याकडनं पराक्रम देशहितासाठी कायम त्यांच्याकडनं घडू दे, अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही केलेली आहे। कारण आत्ता बेळगाववरनं त्यांचं ट्रेनिंग झालं आहे आणि साधारण अरुणाचलला त्यांचं पोस्टिंग आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। आपल्या सगळ्यात सेन्सिटिव्ह भागामध्ये ही बटालियन नेहमी कार्यरत असणारे विशेष प्रशिक्षित असे कमांडो या बटालियनमध्ये असल्यामुळे त्यांना बाप्पांचा उदंड आशीर्वाद लाभो आणि असंच आपल्या सर्व भारतीयांचं प्रेम या बटालियनला लाभो अशी सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो। धन्यवाद। जय गणेश, जय हिंद।